नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज. शेतकरी मित्रांनो, 2025 ची सुधारित पीक विमा योजना यावर्षी लागू करण्यात आलेली आहे. त्यामधल्या अटी जर आपण बघितल्या तर एक प्रकारे शेतकऱ्यांना सरकार धमकी देते की काय असं दिसून येते. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेच्या अर्जात दिलेल्या माहितीत तफावत असल्यास संबंधित शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकून संबंधित शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष कुठलाही लाभ दिला जाणार नाही, अशी धमकी शासनाच्या वतीने दिली गेली आहे. पहिल्यांदा पीक विमा योजनेतील मदतीबाबतचे ट्रिगर्स कमी केल्यानंतर आता शेतकरी विरोधातील ही नवी चाल सरकारने खेळणे सुरू केली आहे. ई पीक पाहणी योजनेतील दिसलेले पेरणीतील क्षेत्र तसेच शेतकऱ्यांनी अर्जात पीक पेरणी केल्याची माहिती दिलेले क्षेत्र यात तफावत दिसल्यास शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकून शासकीय योजनेचा लाभापासून वंचित करण्याची ही एक कारवाई केली जाणार आहे. 2016 मध्ये शेतकऱ्यांच्या कैवाराचा मोठा गाजाबाजा करीत पंतप्रधान पीक विमा योजना सुरू झाली होती. त्यात चांगले झाले ते पीक विमा कंपन्यांचेच. 5 वर्षात पीक विमा कंपन्यांनी जवळपास 50,000 कोटीची कमाई केली, एकूण आकडेवारी दिसून येते. पीक विमा हप्त्याकरिता कंपन्यांनी 90,698 कोटी रुपये जमा केले आणि शेतकऱ्यांना 56,325 कोटीचा लाभ दिला. सरासरी 3.97 कोटी शेतकरी पीक विमा काढत होते. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना दिली जाण्याची घोषणा सरकारने केली होती, पण या हंगामापासून 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे. जोडीला नैसर्गिक आपत्तीसह विविध संकटात विम्याच्या दिलाशाचे जे काही ट्रिगर्स वगळून शेतकऱ्यांना आता धक्का दिला आहे. आता हा माहितीतील तफावत दिसल्यास शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा दुसरा धक्का देखील सरकारने दिला आहे.